की आईने सोडून जायला नव्हतं पाहिजे म्हणून. खरी गोष्ट आहे की बा रोहिणी बाळातीन बाई आहे ते सोडून नव्हतं जायला पाहिजे. तर तसं म्हणलं तर ते तिनं काहीच नाही. बाकी जसं काय आई म्हणली अजून राहिलेच का भांडे झाले ना. आता काढकूड केलं, धंदा केला, धंदा पुरुष काय केलं तर एकटी घरी करणारी. लेकर कुठे गेले? लेकर खेळदारी तिथे बरं ते उधर झोपी गेला. आता बघते आता त्याला मात्र झोपून राहिला. आता याचा कष्ट आहे ना. मग काही केले की भांडे कुंडीले पडता ना. त्याच्यानं हाय खाना आहे तर करणं तर पण तेच ना. असं उन्हाळ्याचं काही केलं की भांडे कुंडीले पडतात. भांडे घासून घेते, सासूने देते, कोण त्या बाईच्या घरून आणलेले. मग हे करते उधर उठतोच आपला. उठते तो आता माणसं येतील घरी आता वारातली. हो की नाही जेवली की नाही? नाही माहिती जेवली नाही अजून. का जेवशील ना? जेवते ना करून घेते म्हणलं मग जेवते. धंदा उरा असला की धंदा सुचत नाही ना. मग धकत बी नाही. आज सगळे औरत गेला वाटतं. आज गेली सगळे वावरामध्ये. काय होतं औरामध्ये? काही सण लावायला गेली. मामा येते ना आपल्या आहे नाही काय मामा कशा टरबूज खायला. पुण्याला चालले ना ते आता. हा आपल्याकडून जाईन का मग? किती आपल्या घरी ते भेटीला तुझ्या एकाला जावं तर सांग बा तू की नाही. त्यालाच म्हणून पडतं येत बाबा एक मार्ग खाली चक्कर बघायची आली कशी आहे. एक दर आहे फक्त 5ची दर आहे. कारण की कुरडईले मस्त पडती. आता आमच्या कुरड्याने असं पाहिलं आपल्या इथे आली जाऊन बघा. मी टाकेली व्हिडिओ की त्यात तुम्हाला काही मोठ्या दिसतील काही लहान दिसतील. तर 2 साशाच्या अलग अलग घे म्हणून लहान मोठ्या दिसतील. तिच्या जसं की लग्ना कार्यामध्ये की ह्या चांगल्या वाटतात रुखवतावर ठेवायला म्हणून मग लहान सायली करेल त्या त्यानं. काय कशाने शिवला? 5 छिद्र आहे. कशाने शिवणार त्या? कशाने काऊन आणि पहिला किती मोठी तिला ह्या तिला काऊन आहे असं? हुंदेरी पाहिजे खरं बायाला कसं 5च आहे. मी याला कुरडलेली मस्त पडते ना. उशीर लागतो पण मस्त नाजूक पडते. हा त्यांना लय मोठी पडत अशी अशी सगळ्यात. काय आपल्या कुरड्या कशा आहेत बरोबर त्या कुरड्यामध्ये ओळखू येते लहान मोठ्या. लहान मोठ्या कोणत्या याने करल्या आणि कोणत्या त्याने करल्या? हा 2 सेशन करले त्या म्हणून. कोणाच्या घरचे आहे ते? सोपा त्याच्या घरच्या त्याच्याकडे लग्न आहे की. हा 5 मस्त मस्त पडता म्हणते ना. हा याला बी करायला पाहिजे. याला बी करायला पाहिजे पण टाइम लागतो ना. सांगू उलशक असले तर कसं लग्न कार उलशक असले काय वाटत नाही. हा आई कशाची भाजी करतो? आज करले मिरच्याची भाजी म्हणजे तांबूसची भाजी. परत शिट्ट्याला व्हायला कुकर उतारणं पडतो. आता तो पोट दुखू राहिलं. रुजूचं पोट दुखायला आहे. आता रुजूला खाणे वरण भात खातं की वरण भात काळा आणि मिरच्याची भाजी करणे शेंगाच आलेले. मम्मी आता मस्त आपण नाही का भातीचे हे खात नाही का हे करू रस 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 कसा रस आंब्याचा रस. हा हा आंब्याचा रस. आता आंबे बस भाजी करणे ना. आता आम्ही करतोय. आता रस वगैरे उन्हाळा लागला ना त्याच्यानंच म्हणलं मग चला आता थापड्या करू का बसती यंदा. आता करीन ना थापड्या 2-3 दिवसांनी करीन ना. आता तांदूळ घेऊन टाकीन आता भिजले करीन मग. पप्पा कुठे गेले बाबा एकदा पापड आई आणि आज आपला व्हिडिओ की सोनल घ्यायला मी तुम्हाला आवाज येत असणार आहे. तर तुम्हाला आवडीन का बरं सोनलने व्हिडिओ करेल सांगा बरं त्या कमेंट करून. आवडील नाही माझ्या सोनलचा आवाज आवडतो का तुम्हाला? व्यस्त लागू मला माझा आवाज आहे समजत नाही कसा आहे तो. हा बरं तेव्हा तुम्हाला सोनलचा आवाज आवडतो का नक्की कमेंट करून सांगा. हा सोनल उद्या व्हिडिओ करत असेल का? नाही काऊन तू करत असेल का? मग असं करशील का? चला कसं करशील? आपलीच हवा जिथं तिथं हवा का अरे
आपलीच आम्ही घर केलं आई. हा का? दाखवू? नाही दाखवत नको, आम्ही तयारी करणार आहे आता, आहे की नाही. तर चालू आहे स्वयंपाकाची तयारी. जसं कधी आमचा कुरड्याचा व्हिडिओ बघितला होता, तर असं काय मी कुरड्या टाकलेल्या आहे. आणि आता म्हटलं एका दिवशी भाताच्या कुरड्या करूया, कारण की लेकरांना आवडता खायला म्हणून. मला भाताचे कुरड्या आवडत आहे. हो का? आणि काय झालं आवडेल. तर जे तुम्ही आज आपल्या रामबायाचा व्हिडिओ बघितला आणि त्याला कमेंट सुद्धा खूप केला तुम्ही की आईनं बाळाची बाजी सोडून नव्हतं झालं पाहिजे, तर आपण मान्य करतो की आईने सोडून जायला नव्हतं पाहिजे म्हणून, पण काही काम असल्यामुळे आईला जाणं पडलं. तुला सुट्टी व्हायला गेली आहे, तर कामं चालूच असतात, कामासाठीच गेली आई. पण तुझं सगळ्याचं म्हणणं सुद्धा खरी गोष्ट आहे की बा रोहिणीली बाळातीन बाई आहे, ते सोडून नको जायला पाहिजे. तर तसं म्हणलं तर ते तिनं काहीच नाही. बाकी जसं काय आई म्हणली, आईने मशीनमध्ये पहिले कपडे टाकून दिले. तसं मी आईला म्हणलं काय तू कशाला गेली, म्हणलं रोहिणी एकटी आहे घरी, बाळातीन बाई आहे. तर आई म्हणे तू टेन्शन नको घेऊ म्हणे, मी म्हणे कणिकसुद्धा भिजून ठेवलेली म्हणे. यायच्या अगदी आईनं 5 वाजता जाणं होतं आईला, आईने 4 वाजेपासून आईने पोळ्या करून ठेवल्या दादासाठी सुद्धा म्हणे, गरम गरम पोळ्या डब्यात टाकून ठेवले दादासाठी. दादाचं पाणी गरम करून ठेवलं. बाकी कपडे होते जे कपडे होते ते कपडे इथे टाकून दिले आपल्या मशीनमध्ये. आणि तिला सांगून गेली ती आई की ते बाळाती की ते बाळाती काही धुजू नको म्हणे, मी ती तुम्हाल्यावरती धुईन. तर मग आई म्हणे बरं. बाकी सगळे काम आई करून गेली ती, फक्त रोहिणीला काय करणं होतं. आणि मेन म्हणजे ते आणून दे बापाशी व्यस्ती आणून दे बापाशी. तर आईने सगळी करून गेली ती आई, फक्त रोहिणीला गरम गरम करून खाणं होतं, म्हणजे भाजी. आणि भाजी सुद्धा आई म्हणे मेथी भाजी सुद्धा मी तोडून ठेवली. आणि बेटा इकडं मेथी भाजी सुद्धा तोडून ठेवली, फक्त म्हणजे तेवढी फोडणी देणं होती आणि 2 पोळ्या करून खाणं होते. बाकी आई सगळं करून आणते. आपल्या चिवचा आमचा आपल्या पिऊचा आण आजीने धुतलेलंच होतं. म्हणून तुम्ही असे कमेंट करू नका, कारण की इतक्या लांबचा प्रवास होता. आणि आता काही नाही, आई तिकून लवकर गेली आणि तिथून आता बसले सुद्धा आई यासाठी. संध्याकाळी 11 साडे 11 आई घरी येऊन गेली. आणि साहजिक आहे किंवा तुम्हाला जेवढी आपल्या रोहिणीची किंवा येणार ती मला सुद्धा येणारच आहे, कारण ती रोहिणी आहे ना, कारण की लहान सहान भाऊज आहे माझी, लेकीसारखीच आहे मला, काही याच्यासारखी नाही आहे. तुम्ही म्हणून अशी कमेंट करू नका. आणि आई बी तेवढाच जीव लावते आपल्या. आता तुम्ही सांगा, पहिलं बाळात पण कोणची तरी सासू करते का, माझ्याच घरी करता की नाही, तरी माझ्या आईने केलं. काहून तर आई म्हणे माझ्या मोठ्या सुनाचं केलं, तुम्ही लहान सुनाचं करणार नाही का. म्हणून तुम्ही असे कमेंट करू नका आपल्या आईला, कारण की आईसारखी माया कोणीच लावू शकत नाही. जशी आई मला जीव लावते तसं त्या दोघीला सुद्धा जीव लावती. आणि आज खूप साऱ्या कमेंट आल्या की आई जायला नव्हतं पाहिजे, पण कामानिमित्तानं जावं पडतं हो, अशी गोष्ट आहे मेन म्हणजे. म्हणून आई गेली, आई जात नाही काही. दुसरी हे बी आली हा म्हणून गेली आई, तर जात नाही तशी. आणि काही काम होतं म्हणूनच गेली आई. असं तुम्हाला व्हिडिओ कळणार ते काय काय नाही काय नाही. आता तुमच्या अगोदर जेव्हा मला माहीत पडलं ना की आई चालली, आणि मला माहिती का पडलेलं होतं, मी सकाळी आयला 9 वाजता पडला तेव्हा मला आईला माहीत पडलं की बा आई मुंबईला जायला म्हणून. पण कशाला गेली काय गेली मला अजून बी माहित नाही, कारण की मी अजून ते आईशी नाही तर भाऊशी बोलले नाही. 10 मिनिटं बी नाही तर 2-3 मिनिटं बोलली असेल काय झालं कसं झालं काहून गेली बस एवढं. आता ते घरी येतील, घरी आल्यावर निसता त्याशी बोलीन मी, तेव्हा मला माहीत पडते कशासाठी गेली ती, काहून गेली ती, तरी जाऊन काय केलं म्हणून. तर नक्की मला जे माहीत पडते तुम्हाला मी सांगेनच व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हेच सांगलं तुम्हाला की तुम्ही अशा कमेंट करू नका जे करून आईला त्रास होईल, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या आईचा स्वभाव कसा आहे म्हणून. आई दोन्ही सुना जीव लावती, असं काय आहे. काय तुला काय नाही संपत आता खायसाठी. आता काय पाहिजे तुले, तर आज आम्ही करणार आंबट चुक्याची भाजी आणि भाकरी. मला आवडतं मस्त आंबट चुक्याची आणि भाजी झालेला आहे, कुकर उतरून घेते मी. आई भाजी टाकतो ना. किती मोठी प्लेट आणली. इकून. चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करा, व्हिडिओ एवढंच करा. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा, नवीन कुणी चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पासून फॉलो सुद्धा करा. आणि आपल्या रेसिपीवर तुम्हाला कोणती नवीन रेसिपी पाहिजे तसं तुम्हाला कमेंट करून सांगा, तुम्हाला नक्की करून दाखवेल, जसं की आमच्या खेड्यागावात करणार तशीच. तर सगळ्यांना जय महाराष्ट्र.